नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ऋतुजा आणि मी रशियामध्ये स्टुडंट आहे. तर आज आहे आमचा मेडिकल चेकअप विच इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. सो एव्हरीवन हॅज टू डू इट पर इयर. पण हॉस्पिटलला जाण्याच्या आधी आपण चाललोय थोडीशी पेट पूजा करायला, बिकॉज दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर चक्कर येऊन पडायचे चान्सेस खूप आहेत. आणि आज माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे पण आहे, सो वी सेलिब्रेटेड दॅट. आणि सेलिब्रेशनच्या चक्करमध्ये आम्ही अपॉइंटमेंटचा टाइम मिस केलेला आहे. अपॉइंटमेंट होती 1:30 वाजता आणि आता वाजलेले आहेत 3. आणि जसं की तुम्हाला माझं नशीब माहीतच आहे, 3 बस उभे असतानाही आम्हाला जी पाहिजे ती बस तिथं अवेलेबल नव्हती. तर लास्ट मिनिटला मी कॅब बुक करत होतो, पण तेवढ्यात आमचं नशीब चमकलं आणि आमच्यासाठी माशुद्का आली. आणि मुलगी असण्याचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे. माझ्या फ्रेंड्सनी जेंटलमॅन बिहेवियर दाखवून मला सीट ऑफर केलेली आहे आणि मी बिंदाजासारखी बसलीये. बट द पॉइंट इज की आम्ही खूप लेट आहोत. अपॉइंटमेंट कॅन्सल व्हायला फक्त 2 मिनिट बाकी आहेत, म्हणून सगळे पळत पळत चाललेत. फायनली रिच टू द हॉस्पिटल. हिचे दोन्ही हात याची सोय उलटी. माझा ऑलमोस्ट हात सुजणार आहे रात्री. आणि या 3 लोकांचं नशीब. आणि हा आहे आफ्टर टेस्ट ट्रॉमा. असं वाटत आहे आम्ही लेट झाल्याचा त्यांनी पुरेपूर बदला घेतलाय, पण हे तर चालूच असतं, नथिंग स्पेशल. आणि आजचं वातावरण पण खूप सुंदर होतं. आज खूप दिवसानंतर आम्हाला सूर्यदेवाने दर्शन दिलेलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला सगळे नजारे दाखवत आहोत. आणि हे आहे आमच्या स्मोलेन्सचं रेल्वे स्टेशन, जिथे माझी युनिव्हर्सिटी आहे. आणि त्यानंतर आम्ही मॉलला गेलो, कारण बर्थडे बॉय साठी शॉपिंग करायला. पण बर्थडे बॉय सोडून बाकी सगळ्यांनी शॉपिंग केली आणि त्यानंतर सेफली रिच टू द होम. बाय बाय.